पब्लिकला खाली आश्वासन दाखवतात हे करण ते करण, त्याच्यानंतर येत नाही तिथं एरियात. तुम्हीच लोकांनी निवडून दिलाय ना. आम्ही तो बोलतो आम्हाला मत दिलं नाही, ते लोक डायरेक्ट आपण गेलो ना तिथं आम्हाला मत दिलेलं नाही. जिसको दिया उसको जाके बोलो. बघा आज खूप महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मुंबईकरांसाठी आणि नेहमीचा हा विषय, दरवर्षीचा हा विषय. सगळ्यात मोठा त्रास जो आहे घाणीचा, तर ह्या सगळ्या गरीब जनतेला होतो. तर आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी तुंबलेले नाले आहेत. त्या तुंबलेल्या नाल्याचं पूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवेन. या घाणीतून होणारं प्रदूषण, या घाणीतून होणारा मच्छर डास हे सगळं. तर ह्या त्रासाला कंटाळलेली लोक, त्यांच्या प्रतिक्रिया. वेळ न घालवता चल. एवढा बाजूला नाला सगळा तुंबलेला आहे. एवढी घाण वास येते ना गटरामधून, एवढा कचरा जमलेला आहे गटरामधून. ते मच्छर तिथे पनपतात आणि मच्छर आपल्या लोकांना काटतात, डेंगू होता है, मलेरिया होता है, लय त्रास है इकडे. अब यहाँ पे पानी कैसा आता है तुम्हारे को? अच्छा स्वच्छ पानी है? कभी पानी की पाइपलाइन देखो पूरी गटर में से गई है. कहीं पाइप फूटी ही परिस्थिती आहे. हे जे आपण तो त्या बाजूला मोठा नाला, ह्या बाजूला हा नाला, त्या नाल्यामध्ये सगळे ते पाईप आणि ह्याच समजा लिकेज असेल तर ते जे पाणी आहे ना ते यांच्या घरात येतं. हे गरीब राहतात या ठिकाणी आणि मला वाटतं की झाडू मारून ही कचरा गोळा करून इथं ठेवलाय. झाडूवाली सुद्धा येत नाहीत. आता किती वाजले अजून झाडूवाल्यांनी झाडू नाही मारला. हो का कचरा मी स्वतः मारला इथला झाडू घेऊन शेणानं की घाण वाटते. तो का माश्या किती, ह्याच्यामुळे बिमाऱ्या होत्याल का नाही होत्याल. आम्ही स्वतः झाडू मारायचे, स्वतः झाडू मारून इकडं लावायचे इकडं लावायचे. त्या कचरावाल्यांना बोलवून आणायचे, भरायला लावायचे. अर्धा भरत्याला अर्धा तासा सोडून जाते. तिथून किडे तिथून वरनं पाणी सगळं पूर्ण इकडे येतं. त्या घरातली कुणी राहायला मागत नाहीत, लांब लांब गेले राहायला. काय करणार, कसं करणार, आम्ही कसं राहायचं सांगा. आजी काय वाटतं तुम्हाला? ह्या वर्षानुवर्ष हा जो नाला आहे तुंबलेला असतो, महानगरपालिका प्रत्येक जूनमध्ये येते, साफसफाई करते, पण मग 8 महिने तुम्ही हाच त्रास सहन करता? हां 8 महिने आम्हाला हाच त्रास असतो. 1 महिना नाही ते काढत तर 8 महिने कुठलं, महिनाभर. आता 15 दिवस 10-12 दिवस झालं हे उभं राहिले. रोज संध्याकाळी एक नाही तर 2 टी भरून शेणानं जाते, बाकी दिवसभर तो उभा राहतो. मग हा कचरा निघणार कसा? तुम्ही रोजचे रोज जर डंपर भरून शेणाने नेले तर कचरा होईल का? जाईल का नाही? सगळा नाला खाली होईल का नाही? तुम्ही साफाईच करत नाही तर ते कचरा जाणार कुठं? तसा ना तसा कचरा आहे. कचऱ्याची साफसफाई होत नाही ना. आम्हाला लय त्रास आहे लोक या नाल्याचा. या 10 वर्षामध्ये आम्हाला इतका त्रास आहे ना. जो आवाज उठतो त्याला दाबलं जातं. दाबलं जातं. आमचं जराही म्हणजे कुठं सुनवाईच होत नाही. आता त्यांच्या ऑफिसमध्ये जरी गेलं तर त्यांचं काम मग इथे रोगराई वगैरे खूप जास्त भरपूर वाढते. आहे सारं. आता आम्ही दवाखान्यात जातो, सारखं दवाखाने चालू आहेत. लहान मुलांना पण चालू आहेत, आम्हाला पण चालू आहेत. डेंगू मलेरिया आहे. डेंगू मलेरिया टायफॉइड. टायफॉइड तर आमच्या 24 तास तुम्हाला पाहिजे तर रिपोर्ट धावतो आम्ही, कारण सारखं आम्हाला टायफॉइडच असतो. कचरा लेने आते नहीं घर में, आवाज दो तो रुकते नहीं. बीएमसी की गाडी नाही नाही घंटा गाडीच येत नाही. घंटाच गाडी नाहीये भाऊ, घंटा गाडीच नाहीये इतक्या वर्षात कधी नाही. पण हा गौतम साबळे जेव्हा होते का नाही ते डस्टबिन मध्ये त्यांच्या ज्या असायच्या काम घंटा गाडी का नाही तिकडे? काय नाही येत नाही आम्हाला गाडी माहिती. आली पाहिजे ना वस्तीमध्ये. तुम्हीच लोकांनी निवडून दिलाय ना. आम्ही तो बोलतो आम्हाला मत दिलं नाही, ते लोक डायरेक्ट आपण गेलो ना तिथं आम्हाला मत दिलेलं नाहीये. जिसको दिया उसको जाके बोलो, म्हणजे असं बोलणं आहे. आणि कचरा जब घरी घेऊन नाही जात डालते ना माणसं गटरामध्ये. होतो ना त्रास दरवर्षीचा आहे. दरवर्षी. काय करता मग अशा वेळी सगळे नागरिक काय करतात? अर्ज देता तुम्ही महानगरपालिकेत? अर्ज वगैरे देतात बरेच. आमचे शाखा प्रमुख राजू थोरात वगैरे मग काय होतं? काय ऍक्शन घेतली जाते? येतात तेवढ्या पुरतं करतात. ऑफिस आहे ते तसंच आहे. हा काय मागे क्रेन वगैरे आणून ठेवलेला आहे आणि आता हे कमी 5-6 दिवस झाले तसेच ठेवली उभी. काढतात आणि वापस तसेच ठेवते. काय नाही करत. इकडे गेलो होतो वस्तीमध्ये. नेहमी मी जातो तर एक व्यक्ती आहे जे चेंबूर, कुर्ला, मुलुंड, मी अनेक ठिकाणी गेलो आहे, तर हे मला नेहमी भेटत असतात. सर ही परिस्थिती बघताना असं वाटतं की इथे थोड्या दिवसानंतर असं जर चालत राहिलं तर इथे डम्पिंग व्हायला जास्त वेळ नाही लागणार. याला आपण डम्पिंग म्हणालात, पण मी त्याला एक डस्टबिन म्हणालो आहे. कारण डस्टबिनमध्ये लोक येऊन कचरा टाकतात. आज या नाल्याची सफाई न झाल्यामुळे लोकांना असं वाटतं की इथेच कचरा टाकायचा आहे आणि त्यावर
ज्या काही उपाययोजना महानगरपालिकेच्या माध्यमातून करायला हव्यात त्या केल्या जात नाही आहेत मागील अनेक वर्षांपासून, म्हणजे 2014पासून. आज नागरिकांकडूनच ऐकायला मिळतं की आम्हाला ते बोलतात की तुम्ही आम्हाला मतदान केलेलं नाही, तुम्ही आता ज्यांना केलं त्यांच्याकडे जा, मनसेकडे जा. तर आज महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर आहेत. आज मुंबईच्या महापौर आदरणीय ऋतुताई तावडे मुंबईचा दौरा करून संपूर्ण नाल्यांची सफाई झालेली आहे का याची पाहणी करतायत. तर या पाहणीमध्ये त्यांना कुर्ला विधानसभा कुठेच दिसत नाही आहे. आज ज्या नाल्यांची त्यांनी पाहणी केली त्या नाल्यांमध्ये सुद्धा याच अवस्थेमध्ये कचरा साचलेला होता. आज त्या लाईव्हमध्ये एक प्रभावशालीनी लाईव्ह केली होती, त्यामध्ये त्यांचेच पदाधिकारी सांगतायत की अरे हे जर दिसलं तर आपलंच काम खराब होईल, आपलंच नाव खराब होईल. म्हणजे ते कुठेतरी नापास झालेले आहेत. आज ते ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात की आम्ही फार क्लेवर आहोत, या झोपड्या तोडण्याचं काम करतायत, रिक्षामध्ये दारूच्या बाटल्या शोधण्याचं काम करतायत, आज बांगलादेशी शोधण्याचं काम करतायत. अहो पहिलं घरातला कचरा साफ करा हो. आज हे नाले जर साफ झाले नाहीत तरी आजूबाजूला या झोपडपट्टीच्या वस्तीमध्ये राहणारे गोरगरीब आजारी पडतील, त्यांना रोगराई होईल, त्यांच्या घरात किडे निघत आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने महापौर साहेबांचं लक्ष नाही आहे आणि ते फक्त दिखावा करण्याचं काम करत आहेत. आणि या ठिकाणी कुठेतरी एक राजनीती होते की कोणत्या पॉकेटमधून आपल्याला मतदान झालेलं आहे आणि कोणत्या पॉकेटमधून नाही झालेलं आहे. म्हणजे तुम्ही त्यांना धडा शिकवताय की पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला मतदान द्या पुढच्या निवडणुकीला, अन्यथा तुमची अवस्था अशीच घाणीमध्ये आम्ही ठेवू. बघा, हे वर्षानुवर्ष आहे. महानगरपालिकेचा करोडोचा बजेट आहे. प्रत्येक वर्षी पाऊस पडतो, पण आता पाऊस अगदी म्हणजे जून मंथ चालू झालेला आहे आणि हे गटर नाले जे आहेत ते तुंबलेले आहेत. ऋतू तावडे जे आहेत आपल्या महापौर, त्यांनी अनेक ठिकाणी व्हिजिट केलं आहे, ते चांगलं काम करत आहेत, त्याला लोकांना ॲप्रिसिएशन दिलं आहे. मात्र काही ठिकाणी त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे असं मनसेकडनं सुद्धा आरोप केलेले जात आहेत. आम्ही सुद्धा पाठपुरावा करतो या ठिकाणी. नाईकनगर चेंबूर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. जर हा व्हिडिओ त्यांनी पाहिला महापौर यांनी तर नक्की इकडे पण येऊन त्यांनी स्वच्छता करावी आणि इथे ॲक्शन घ्यावी, या लोकांची देखील दखल घ्यावी. त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत आणि हा व्हिडिओ पण त्यासाठीच केलेला आहे. टेलिकास्ट विथ आर.जे. अमोल हा शो तुम्हाला कसा वाटतो, काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि तुमच्या एरियातही असं काही होत असेल तर मी तर येईनच. मला वाटतं की वाघमारे सर सुद्धा आमच्यावर आले तर आम्हाला आवडेल. त्यांनी बाकी ठिकाणी येऊन जरा पाहणी केली तर आपण जर महानगरपालिकेकडनं होत नसेल तर बिंग मीडिया पर्सनर आणि काही असे समाजकारी नेते जर रस्त्यावरती उतरले विदाऊट हातात सत्ता, जर यांना दाखवायचं असेल आपलं काम तर ते करता येतं. सगळं काही शक्य आहे. फक्त मॅसेज पोहोचवण्याची जबाबदारी तुमची असेल. काय वाटतं कमेंट करून सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी सोबत हर्ष.